इव, हे काय आहे? पांढरे बाबांच्या शास्त्रानुसार कारल्याचा रस. माते, रक्त शुद्धीकरणासाठी हा रस फार महत्वाचा आहे. माते, आता तू 2 नाही तर 3 जीवांची आहेस. बाहेरचं अब्रट चबरट खाऊन स्वतःची काळजी न घेऊन तू रक्त अशुद्ध केलंयस. त्यासाठी हा रस फार महत्वाचा आहे. घे घे, पटापटा पिऊन टाक. नो वे, मी नाही पिणार आहे कारल्याचा ज्यूस. तारिणी, तुला माहितीये ना किती कडू असतो. मी पिणार नाहीये, प्लीज. निशी, काय चाललंय तुझं? अगं औषध येते, औषधाची चव काय आपण घेऊन बघतो का? हा, औषध समज आणि पटकन पिऊन टाक. चल. नाही नाही, मी नाही. कौशिकी ताई, थांब थांब, पितेय मी हा कडू ज्यूस पितेय. बस झालं आता मी जाते. बाय बाय बाय. नाही माते, अजून उपचार संपलेले नाहीत. अरे हे बघ, हे चाटण देखील तुला घ्यावं लागेल. चाटण नाही, मी असं मी नाही खाणार आहे, प्लीज. ओह झाडकुके, बस झाली तुमची नाटकं. हे उपचार वगैरे खूप झालं आता. अनर्थ हा पांढरे बाबांचा घोर अपमान आहे. चाललो मी. नाही ना, माफ करा. मी त्यांच्या वतीने माफी मागते तुमची. मी तिला देते ना चाटण. द्या तुम्ही द्या इकडे. हो, मी खाऊ घालणार तिला हे चाटण. आणि मला माफ करा, असं पुन्हा नाही होणार. ते काय होतं ना असं कधी घे पटकन. बघा, घेतलं की नाही? तशी शहाणी आहे हो माझी बहीण. इनफ तारिणी, आता बस झाला. ओह फुके झाड, आता जा तुम्ही. नाही, अजून एक शेवटचा उपाय बाकी आहे. हे पांढरे बाबांच्या शास्त्रातलं सगळ्यात महत्वाचं औषध आहे. निशी, हे लास्ट आहे बरं का? लास्ट अजून? ओके फाईन, द्या काय ते द्या लवकर आणि संपवा एकदाच आणि निघा इथून. हो. हे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या बौद्धिक वाढीसाठी. हे काय? दूध. दूध? हो, गाढविणीचं दूध. गाढविणीचं? नो वे. निशी, मी नाही. निशी, बाजू मी नाही. मी चालले. अगं निशी, मला नाही जायचंयस तू. थांब, कुठे जाणार आहेस? हा, अगं शेवटचा उपाय आहे तो. तेवढं तर तुला घ्यावं लागेल ना. हो. आर यू क्रेझी और व्हॉट? हे बघ, मी हे गाढविणीचं दूध आहे ना ते नाही पिणार आहे. आधीच सांगते. यू बोथ गेट आउट. निघा माझ्या रूम मधनं बाहेर निघा आत्ताच्या. नाही, तुम्ही तर असे जाणारच नाही ना. बेटर मीच जाते ना. निशी, अगं काय करतेस तू? आणि हळू बोल जरा. हा, काय आहे हे? कोणी बाहेर ऐकलं तर काय होईल? का फोर्स करतेस मला? मला नाही प्यायचंय हे गाढविणीचं दूध. आईला बाळासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात, त्यातलीच ही एक समज. आणि औषध घे बाबा, तुम्ही तिला औषध द्या. हो, घे माते, घे. तारिणी प्लीज मला फोर्स करू नको. नाहीतर काय करणार आहेस तू? घरात जाऊन सगळ्यांना सांगणार आहेस? ठीक आहे, सांगून टाक तू. सांग, काही प्रॉब्लेम नाहीये. उलट मला तेच हवंय की तू तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल लवकरात लवकर सगळ्यांना सांगावस. बाबा, तुम्ही तिला औषध द्या. तारिणी मला हे नकोय. मी युवीला सांगेन. मी तर सगळ्यांना सांगेन घरात. गरजेचंच आहे ते. नाही, तुम्ही तिला औषध द्या. गाढविणीचं तू समजूच नको. तू औषध म्हणून पी. चला पटकन. मी तुझ्या समोर हात जोडते. मी हे पिणार नाहीये. अगं असं कसं? तू प्रेग्नंट आहेस ना. अरे मी नाहीये प्रेग्नेंट. ताई, घोर अपमान झालाय आमच्या पांढऱ्या बाबांचा इथे. एक क्षण देखील मी इथे थांबणार नाहीये. काय बोललीस तू? मी आहे प्रेग्नेंट आहे, पण मला ना ते गाढविणीचं दूध नाही प्यायचंय म्हणून जस्ट म्हणाले मी की मी प्रेग्नेंट आहे. खोटं बोललीस ना?
अगं आहे मी प्रेग्नेंट, बाळ आहे माझ्या पोटात. खोटं बोलू नकोस निशी. माझ्याकडे पुरावा आहे. कसला पुरावा? वा बायको, काय मस्त ऍक्टिंग करतेस तू. हे नाटक असं सुरू ठेवायचं. युवी हा. पण आता काय पण तुझ्या प्रत्येक गोष्टीत पण यायलाच हवं का? तूच म्हणतोस ना ती तारिणी खूप हुशार आहे, साधी सुधी मुलगी नाहीये, एक्सेट्रा एक्सेट्रा. जर 3-4 महिन्यात माझं पोट नाही दिसलं ना तर नक्की घरच्यांसमोर काहीतरी बोलेल. ती वेळच नाही येणार. 3-4 महिने यांना कोण ठेवून येणार आहे घरामध्ये? म्हणजे त्या हेल्परने आणि तारिणीने मला ज्या हाताने पायघड्या घालायला लावल्यात ना, त्याच हाताने त्यांना नाही या घराबाहेर फेकून दिलं ना तर युवराज नाव नाही सांगणार कोणाला. हा व्हिडिओ मी आणि युवी रूम मध्ये असताना तू चोरून शूट केलंस. हाऊ डेअर यू. तरी मी विचार करत होते की अजून हिने माझ्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ कशी केली नाही. खरं सांग तारिणी, हे सगळं तू मुद्दाम करतेस ना? हा, मुद्दाम करतेस ना तू? तुला हेच हवंय ना की काहीही करून मला आणि युवीला या घराच्या बाहेर काढायचं, म्हणजे खांडेकरांची ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर होईल. बोल ना. खोटं का बोललीस तू निशी? बोलले मी खोटं. काय करणार आहेस? हा, जर मी खोटं बोलले नसते ना तर तू आमच्या लग्नात अडथळ्यांवर अडथळे आणतच राहिली असतीस आणि आमचं लग्न होऊच दिलं नसतंस. आणि काहीही करून मला माझ्या युवीशी लग्न करायचं होतं, म्हणून मी बोलले खोटं. आता मी ऑलरेडी खांडेकरांची सून झाली आहे. काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. लाज नाही वाटत? तुला कळतंय का तरी तू हे प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केल्यामुळे काय घडलंय ते? अगं एक बाई आहेस ना, एक स्त्री आहेस ना. प्रेग्नन्सी म्हणजे काय चेष्टा वाटते तुला? एका स्त्रीला मिळालेलं सौभाग्य आहे ते. स्वतःच्या पोटातून एका नवीन बाळाला जन्म देणं, त्याला या जगात आणणं गंमत वाटते तुला सगळी? तू तारिणी गप्प बस. एक बहीण म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहिले, कायम तुला सपोर्ट करत आले, तर तू माझ्या भावनांचा गैरफायदा घेतलायस. तुला कल्पना तरी आहे का तू काय करून ठेवलंयस ते? तू मारलास मला. शांत बसायचं. मी एवढंच सांगतेय निशी, तुझ्यावर विश्वास ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. सगळ्यात मोठी.